नमस्कार, मी स्नेहल धरपणकर. SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत. तर पाहुयात ही विशेष बातमी. जिल्हा क्रीडा विभागातर्फे तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला बराच कालावधी लोटला तरी अद्याप खेळाडूंना प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. त्यामुळे 10वी-12वीतील खेळाडूंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. विद्यार्थी खेळाडूंना या प्रमाणपत्राच्या आधारे परीक्षेत ग्रेस गुण दिले जातात, पण प्रमाणपत्र अभावी ते गुणांपासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी शालेय क्रीडा स्पर्धेच्या नियोजनात गोंधळाची स्थिती होती. खूपच विलंबाने शासनाने स्पर्धांना मंजुरी दिली. त्यानुसार सप्टेंबर नंतर त्या झाल्या. शालेय, तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. जिल्हा स्तरावरून विभागीय स्तरावर व पुढे राज्यस्तरावर स्पर्धा झाल्या. या स्पर्धा संपून वर्ष संपत आले तरी यशस्वी झालेल्या व सहभाग घेतलेल्या खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्रमाणपत्रे मिळालेली नाहीत. 12वीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुरू होत आहेत. त्यानंतर 10वीच्याही होतील. त्यामुळे प्रमाणपत्र तातडीने मिळण्याची गरज आहे. अन्यथा विद्यार्थी खेळाडू ग्रेस गुणांना मुकण्याची भीती आहे. खेळाडूंना गुण मिळण्यासाठी शाळांकडून परीक्षा मंडळाकडे प्रस्ताव वेळेत सादर होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रमाणपत्राची गरज आहे. अशाच आणि इतर बातम्यांसाठी SP9 मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. SP9 मराठी, युअर टाइम, युअर न्यूज. धन्यवाद.